250 दिवस गप्प राहायला, जे गुन्हा मी नाही केला त्याची सजा मला भोगावं लागली. गुन्हा नाही केला, पण गुन्हा जे लोक करत होते त्यांना पाठबळ देणारा धनंजय मुंडे तुझ्या मंत्रीपद होता. तुझे मंत्रिपदाचे जोरावर हे वाल्मिक कराड सारखे गुंड लोक बीडमध्ये उड्या मारत आहे. आणि आज वाल्मिक कराड कोणासाठी काम करत होता? तुझे मोठे मोठे कारखान्यामध्ये वैद्यनाथ कारखाने पासून पंगेश्वर कारखाना, वैद्यनाथ कारखाना, सगळे जे जितके तरी बिझनेस आहेत सगळे मध्ये एक घरामध्ये काम करणारा एक साधारण गुंडा, साधारण नसून तुझी एक परछाई होता आणि त्यांना मोठा करणारा तुझ्या मंत्रीपद होता. तुझे मंत्रिपदावर हे लोक उड्या मारत आहे. आज बीडमध्ये, परलीमध्ये जितके खंडणी, लोकांची जमीन हिचकून घेणं आणि आणखीन काय कला केंद्र, शराबचे जे खोटी नकली शराब असते, नकली दारूचे धंदे, हे सगळे तुझे कार्यकर्ते लोक करताय आणि तू म्हणताय की मी काहीही चूक केली नाही आणि व्हाईट कॉलर म्हणून आज भाषण बोंबलत फिरताय. असं चालू देणार नाही. आता मी आहे. आज बीडमध्ये कोणी हिम्मत करत नाही होता तुझ्यावरती आवाज उचलण्यासाठी, पण आज मी आहे. आज वाल्मिक कराडने ज्या वेळे माझ्यासोबत कलेक्टर ऑफिसमध्ये मारहाण केली होती त्यावेळे माझे कपडेमध्ये लघवी येईलपर्यंत वाल्मिक कराड मला मारत होता, पण तूने काय नाही केला आणि तूने व्हिडिओ पण मला आज दिले नाही. तिकडे कलेक्टर मॅडमनी इतकी कंप्लेंट केली तरी पण. आणि असे लोक आज बीडच्या परलीच्या नेतृत्व करणार. आज परलीची अवस्था काय मी बघितलेली आहे. 90 वर्ष आज मी पूर्ण दिवस परलीमध्ये होती आणि मी बघितलेली आहे आज परलीची काय अवस्था आहे आज. आणि जे गुंड झाले ना त्यांचा दोष नाही आहे. त्यांची स्वतःची काय लायकी होती, वाल्मिक कराडची स्वतःची काय लायकी होती, काय लायकी नाही होती, पण वाल्मिक सारखे लोकांना हाताखाली धरून गुंड गँग तयार करण्यामध्ये सगळ्यांचे मोठा हात जरी कोणाचा होता तो धनंजय मुंडे तुझा होता. जरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुझा हात नसेल तरी पण आज पाठीमागे पाठबळ देणारा तो तूच होता. तुझे मंत्रिपदाच्या जोरावर हे लोक काम करत होते. जसे की मी बघितलेला आज, नाही तर तुझी इतकी मोठी मोठी सभा ज्याच्यामध्ये सभामध्ये 100 कोटी 200 कोटी तुम्ही लोक खर्च करता गणपतीचे प्रोग्राम मध्ये. रश्मिका मंदाना फक्त आय लव्ह यू परली हे बोलण्यासाठी तो कुठे आणले होते, कुठून आणत होते हे 200 कोटी. हे वाल्मिक कराड सगळ्यांची जमीन हिचकून घेणं, खंडणी, कला केंद्र, नकली दारूचे धंदे, पत्ते गुटखा हे सगळे तुमचे. आणि टिप्पर, बाडू माफिया हे सगळे तुमचे धंदे होते, तुमचे. आणि पाठीमागे तू होता यांचे पाठीमागे. आज भले तू पल्ला झाडे पण पल्ला झाडू शकत नाही तुम्ही. हे सगळे धंदे तुमचे. आज तुमचे नकली दारूचे कारखान्यामुळे परलीमध्ये खूप महिला विधवा आहे, खूप महिलांची कोख उजळलेली आहे. आणि तू म्हणता माझी काय चुकी नाहीये. सगळ्यांची मोठी चुकी तुझीच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.